आतापर्यंत तुम्ही भरपूर प्रकारच्या चटण्या बनवून खाल्ल्या असतील, पण आज जरा आगळी वेगळी तोंडाला चव आणणारी चटणी आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ही आंबट नसते, थोडी गोडसरच लागते. आणि ते 10 मिनिटापूर्वी मी काश्मीरी मिरची पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती. आता ती ह्या मिक्सरच्या जार मध्ये आपण टाकून घेऊया. थोडीशी कैरी आपण ही कट करून घेऊ. आता ह्या चटणीमध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय, थोड्याशा लसूण पाकळ्या, थोडीशी अर्धा मूठ इतकी कोथिंबीर आणि जे आपण कैरी घेतले त्याचे 2 ते 3 काप आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हा मिक्सरच्या जार मधून आपण फिरून. इथे चटणी आपली तयार झाली आहे. मी या वाटीमध्ये काढून घेते. एकदम सुंदर अशी आणि चवीला तर अप्रतिम आहे, तोंडाला चव आणणारी अशी चटणी आहे. इथे मी गॅसवर 1 ते 2 चमचे तेल ठेवलंय फोडणी देण्यासाठी. त्याच्यात थोडासा जिरा टाकायचा, थोडीशी मोहरी आणि थोडासा हिंग टाकायचा आणि ही फोडणी गॅस बंद करते. आता ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घ्यायची. ही चटणी तुम्ही जर फ्रीज मध्ये ठेवली तर छान अशी 5-6 दिवस राहते, खराब होत नाही. आणि तोंडी लावायला एकदम जबरदस्त अशी ही चटणी आहे. पाहू शकता तुम्ही, ती एकदम मस्त दिसते अशी. तर एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि चटणी. तर ही चटणी तुम्ही चपाती भाकरी सोबत, भातासोबत पण खाऊ शकता.